नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगती या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, पुरस्कारासंबंधीचा पहिला पार्ट आम्ही अपलोड केलेला आहे. तुम्ही जर पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देण्यात आलेली आहे. तुम्ही त्याचा वापर करू शकता. हा सेकंड पार्ट आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पुरस्कारासंबंधीची माहिती अभ्यासायला मिळणार आहे. कारण बदलत्या परीक्षेचं स्वरूप लक्षात घेता प्रत्येक गोष्टीची बारीक-सारीक माहिती असणंसुद्धा आज गरजेचं ठरलेलं आहे. आणि परीक्षेमध्ये चांगले रिझल्ट मिळवण्यासाठी प्रत्येक गोष्टीची माहिती ही डिटेलमध्ये आपल्याजवळ असणं गरजेचं ठरतं. त्या दृष्टीने हा पुरस्कारासंबंधीचा दुसरा पार्ट देखील तेवढाच महत्त्वाचा ठरतो. सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनचा पर्याय निवडा, म्हणजे तुम्ही आमच्यासोबत जोडले जाल. चला तर स्टार्ट करूया. सुरुवातीला आपण साहित्य अकादमी पुरस्कारांपासून सुरुवात करू. बघा, साहित्य अकादमीची स्थापना ही 12 मार्च 1954 रोजी करण्यात आली. ही एक स्वायत्त संस्था आहे. ही संस्था भारतीय भाषांचे संवर्धन आणि विकास यासाठी सतत प्रयत्नशील असते. 1955 मध्ये पहिल्यांदा साहित्य अकादमी पुरस्कार दिले गेले. 8व्या अनुसूचीतील 22 भाषा प्लस राजस्थानी प्लस इंग्रजी अशा एकूण 24 भाषेमधील उत्कृष्ट साहित्यकृतीला हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रोख व ताम्रपट असे आहे. पुरस्कार स्वरूप दिला जाणारा ताम्रपट चित्रपट निर्माते व दिग्दर्शक सत्यजित रे यांनी तयार केलेला आहे. हे महत्त्वाचं. पुरस्कार स्थापनेच्या वेळी मुख्य पुरस्काराची रोख रक्कम ही 5,000 रुपये होती. वर्ष 2009 पासून ती 1 लाख रुपये करण्यात आली आहे. साहित्य अकादमी पुरस्कार एकूण 5 प्रकारात विभागले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि पहिला पुरस्कार म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार, जो की मुख्य पुरस्कार आहे. यानंतर भाषा सन्मान पुरस्कार, अनुवादासाठीचा पुरस्कार, बाल साहित्य पुरस्कार आणि युवा पुरस्कार अशा 5 प्रकारामध्ये हा साहित्य अकादमी पुरस्कार विभाजित आहे. मित्रांनो, आता आपण साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रथम 3 साहित्यिकांची माहिती घेऊ. कारण परीक्षेचं जसं स्वरूप आहे त्या दृष्टिकोनातून पहिले 3 पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि करंटचे जे 3 पुरस्कार प्राप्त साहित्यिक आहेत त्यांची माहिती आपल्याजवळ असणं गरजेचं आहे आणि त्यावर प्रश्न विचारला जातो. तर पहा, पहिला जो पुरस्कार आहे तो लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मिळाला 1955 मध्ये त्यांच्या वैदिक संस्कृतीचा विकास या पुस्तकासाठी. दुसरा पुरस्कार बाल सीताराम मर्ढेकर यांना मिळाला 1956 मध्ये सौंदर्य आणि साहित्य या साहित्यकृतीसाठी. 1957 या वर्षी मराठी भाषेतील साहित्यकाला पुरस्कार मिळालेला नाही, हे तुम्ही आठवणीत राहू द्या. आणि चिंतामण गणेश कोल्हटकर यांना बहुरूपीसाठी 1958 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त मिळाला. तर हे पहिले 3 साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त मराठी भाषिक साहित्यिक आहेत, आठवणीत राहू द्या. आता साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त शेवटचे 3 मराठी साहित्यिक. म. सु. पाटील सृजन प्रेरणा आणि कवित्व शोध यासाठी त्यांना 2018 मध्ये हा पुरस्कार मिळाला. अनुराधा पाटील यांना कदाचित अजूनहीसाठी 2019 मध्ये हा पुरस्कार मिळाला. तर नंदा खरे यांना उद्या या साहित्यकृतीसाठी 2020चा पुरस्कार मिळालेला आहे. तर हे करंटचे 3 साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आहेत. आता साहित्य अकादमी भाषा सन्मान पुरस्काराविषयी जाणून घेऊ. बघा, साहित्य अकादमीतर्फे भाषा सन्मान पुरस्कार 1996 पासून दिले जात आहेत. अभिजात आणि मध्ययुगीन साहित्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या लेखक व अभ्यासकांना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार सर्व 24 भाषेतील साहित्यिकांना मिळत नाही, तर दरवर्षी जास्तीत जास्त हा 3 ते 4 व्यक्तींना दिला जातो. सध्या 1 लाख रुपये रोख, ताम्रपट व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आता साहित्य अकादमी अनुवादासाठीचा पुरस्कार याविषयीची माहिती घेऊ. साहित्य अकादमी दरवर्षी सर्व 24 भाषांमधील उत्कृष्ट अनुवादकास हा पुरस्कार देते. याची सुरुवात ही 1989 पासून करण्यात आलेली आहे. रोख 50,000 आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 2019चा मराठी भाषेसाठीचा अनुवाद पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शक सई परांजपे यांना देण्यात आला. त्यांनी नसरुद्दीन शाह यांच्या अँड देन वन डे या साहित्यकृतीचा अनुवाद आणि मग एक दिवस या शीर्षकाखाली केला आहे. आता आपण पुलित्झर पुरस्काराची माहिती घेऊ. बघा, अमेरिकन प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांनी कोलंबिया विद्यापीठाला दिलेल्या निधीतून हा पुरस्कार कोलंबिया विद्यापीठातर्फे दिला जातो.
1917 पासून दरवर्षी वेगवेगळ्या 21 श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जातात. वृत्तपत्र, साहित्य, संगीत, नाटक इत्यादी क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला जातो. 2017 पासून पुरस्काराची रक्कम $15,000 करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक सेवा श्रेणीतील विजेत्यास सुवर्ण पदक दिले जाते. पुलित्झर पुरस्कारामध्ये सार्वजनिक सेवा श्रेणीतील जो विजेता आहे त्याला सुवर्ण पदक मिळते. आता पुलित्झर पुरस्कार प्राप्त भारतीय. गोविंद बिहारीलाल यांना पत्रकारितेतील 1937चा पुरस्कार मिळाला. झुंपा लाहिरी यांना साहित्य क्षेत्रातील त्यांच्या इंटरप्रिटर्स ऑफ मेलडीज या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला 2000 साली. गीता आनंद यांना पत्रकारितेसाठीचा पुरस्कार मिळाला त्यांच्या पॉम्प डिसीज मस्क्युलर कंडिशन या मालिकेसाठी 2003चा पुरस्कार मिळाला गीता आनंद यांना. गोविंद बिहारीलाल यांना 1937 साली हा पहिला पुरस्कार मिळाला एक भारतीय म्हणून पत्रकारितेतील. त्यांच्यानंतर झुंपा लाहिरी यांना हा पुरस्कार मिळाला साहित्य क्षेत्रातील त्यांच्या इंटरप्रिटर्स ऑफ मेलडीज या कादंबरीला 2000 साली. गीता आनंद यांना पत्रकारितेतील पुरस्कार मिळाला त्यांच्या पॉम्प डिसीज अ मस्क्युलर कंडिशन या मालिकेसाठी 2003चा. डॉक्टर सिद्धार्थ मुखर्जी यांना साहित्य क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळाला द एम्परर ऑफ मेलडीज अ बायोग्राफी ऑफ कॅन्सर या साहित्य कृतीला 2011 या वर्षी. पत्रकार विजय शेषाद्री यांना साहित्य क्षेत्रातील पुरस्कार मिळाला त्यांच्या कविता संग्रहाला 3 सेक्शन्ससाठी 2014चा. मित्रांनो, हे होते पुलित्झर पुरस्कार प्राप्त भारतीय ज्यांची माहिती आपणास असणं गरजेचं ठरतं. मित्रांनो, आता आपण जागतिक अन्न पुरस्कार किंवा वर्ल्ड फूड प्राईजची माहिती घेऊया. कृषीतज्ञ नॉर्मन बोरलॉग यांच्या संकल्पनेतून वर्ल्ड फूड प्राईजची स्थापना 1986 मध्ये करण्यात आली. अमेरिकी संस्था वर्ल्ड फूड प्राईज फाउंडेशन तर्फे कृषी क्षेत्रात संशोधनामध्ये भरीव योगदान देणाऱ्यांना हा पुरस्कार प्रतिवर्षी दिला जातो. जागतिक अन्न दिन म्हणजेच 16 ऑक्टोबर रोजी या पुरस्काराचे वितरण होते. पहिला पुरस्कार 1987 मध्ये भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर स्वामीनाथन यांना देण्यात आला. ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी येथील कृषी, अन्न आणि पर्यावरण विषयाचे प्राध्यापक डॉक्टर रतन लाल, जे की मूळ भारतीय वंशाचे आहेत, यांना 2020चा वर्ल्ड फूड प्राईज देण्यात आला. हे चांगलं आठवणीत राहू द्या. आता आपण सरस्वती सन्मानाविषयी माहिती घेऊ. सरस्वती सन्मान के बिर्ला फाउंडेशन तर्फे दिला जाणारा साहित्य पुरस्कार आहे. दरवर्षी 8व्या अनुसूचीतील 22 भाषांमधील कोणत्याही एका साहित्यकृतीला हा पुरस्कार मिळतो. 15 लाख रोख, प्रशस्तीपत्र आणि प्रतीकचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्या वर्षासाठी हा पुरस्कार दिला जातो ते वर्ष सोडून मागील 10 वर्षांमध्ये प्रकाशित कोणत्याही एका साहित्यकृतीला हा पुरस्कार मिळतो हे विशेष. पहिला पुरस्कार हरिवंशराय बच्चन यांच्या 4 खंडामध्ये प्रकाशित आत्मकथेला देण्यात आला. 2019 सालासाठी वासुदेव मोही यांच्या चेकबुक या लघुकथा संग्रहाला सरस्वती सन्मान मिळाला. 2020 सालासाठी मराठी साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या सनातन या कादंबरीला हा सरस्वती सन्मान देण्यात आला. आता आपण नारी शक्ती पुरस्कार किंवा वुमन पॉवर अवॉर्ड विषयी जाणून घेऊ. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी 15 महिलांना हा पुरस्कार दिला जातो. जागतिक महिला दिनाच्या दिवशी म्हणजेच 8 मार्च रोजी या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते केले जाते. 2019च्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुण्यातील रश्मी ऊर्ध्व रेषे यांचा समावेश होता. 1999 मध्ये स्त्री शक्ती पुरस्कार या नावाने पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली. नंतर 2015 मध्ये यात काही बदल करून नारी शक्ती पुरस्कार असे करण्यात आले. तर आज जो नारी शक्ती पुरस्कार आहे तो 1999 मध्ये स्त्री शक्ती पुरस्कार या नावाने सुरू करण्यात आला होता. आता आपण व्यास सन्मानाची माहिती घेऊ. के बिर्ला फाउंडेशन तर्फे 1991 पासून व्यास सन्मान हा पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हा पुरस्कार मागील 10 वर्षांमध्ये हिंदी भाषा साहित्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या साहित्यकास दिला जातो. 4 लाख रोख, प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
2019चा पुरस्कार कागज की नाव या कादंबरीसाठी नसीरा शर्मा यांना देण्यात आला. 2020चा पुरस्कार पाटलीपुत्र की सम्राज्ञी या कादंबरीसाठी शरद पगारे यांना देण्यात आला आहे. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार या पुरस्काराची सुरुवात केंद्र सरकारतर्फे 1995 पासून करण्यात आली आहे. सन्मानपत्र आणि 1 कोटी रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात अहिंसावादी मार्गाने बदल घडण्यास प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार मिळतो. पहिला पुरस्कार तंजानियाचे पहिले राष्ट्रपती ज्युलियस नायररे यांना देण्यात आला. 2018चा पुरस्कार जपान या देशाचे वाय सासाकावा यांना त्यांच्या कुष्ठरोग निर्मूलन कार्यासाठी देण्यात आला. 2019चा पुरस्कार कबूस बिन सईद अल सईद ओमानचे आहेत. यांना त्यांच्या अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार मिळाला. 2020चा पुरस्कार बांगलादेशचे रहिवासी शेख मुजीबुर रहमान यांना अहिंसात्मक मार्गाने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील बदलासाठी देण्यात आला. शेख मुजीबुर रहमान यांची देशाचे पिता म्हणजे बांगलादेशचे पिता अशी ओळख आहे. आता इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण व विकास पुरस्काराची माहिती घेऊ. इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण व विकास पुरस्काराची सुरुवात 1986ला करण्यात आली. पहिला पुरस्कार 1986 मध्ये पार्लमेंटेरियन्स फॉर ग्लोबल ॲक्शन या संघटनेला दिला गेला. हा पुरस्कार इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टकडून इंदिरा गांधी यांच्या जन्मदिनी म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी दिला जातो. 25 लाख रोख व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 2019चा पुरस्कार इंग्लंडचे प्रसिद्ध निसर्गवादी कार्यकर्ते डेव्हिड अॅटनबरो यांना दिला गेला. इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार काँग्रेस पार्टीला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची स्थापना 1985ला करण्यात आली. पहिला पुरस्कार 1987 मध्ये स्वामी रंगनाथानंद यांना दिला गेला. 10 लाख रोख व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 2018 या वर्षासाठी ज्येष्ठ पर्यावरणवादी चंडी प्रसाद भट्ट यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मित्रांनो, पुरस्कारासंबंधीचा हा भाग इथे संपतो. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर शेअर करायला सुद्धा विसरू नका. तरी मित्रांनो, इथेच थांबूया.